पाकिस्तानच्या संदर्भात घोषणा देणाऱ्या अमन मुल्लाला अटक करा अशी मागणी खरं तर हिंदुत्ववादी संघटनेने केली होती आणि आक्रमक होत पुण्यातल्या पर्वती पोलीस स्टेशन समोर या हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलनसुद्धा केले होते। पुण्यातील पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर सर, भारत देशामध्ये राहून पाकिस्तानचं उदोउदो करणाऱ्या अमन मुल्लाला त्वरित कारवाई करावी, त्याला अटक करावी अशी मागणी केलेली होती। आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। नाही, महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परवा तिथीनुसार आपल्या पुणे शहरामध्ये, सांस्कृतिक पुणे शहरामध्ये साजरी झाली। परंतु आपल्या याच पुणे शहरामध्ये पाकिस्तानचं उदो करणाऱ्या त्या पोराचं तुम्ही जर वय बघितलं तर अवघं 19 ते 21व्या वर्षाचा असेल। म्हणजे त्यांच्या मनात आपल्या भारताप्रती काही असतानाही हे दिसून येतं। जनता वसाहत सारख्या वस्ती भागामध्ये, दाट वस्ती असलेल्या भागामध्ये जर अशा घटना घडत असतील तर पुणे शहरामध्ये हे असे पाकिस्तानचे लबाड लांडगे किती असे पेरलेले आहेत असा प्रश्न पोलीस प्रशासनावर आणि समस्त हे जे काय प्रशासन आहे त्याच्यावर आमचा आहे। पाकिस्तानचा उदो कशासाठी आणि कोणाला खुश करण्यासाठी आणि यांना नक्की पोचतंय कोण, या सगळ्याचा एक आम्ही निषेध म्हणून काल म्हणजे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते, काही पक्षांचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करावी लागली। म्हणजे भारताच्या संविधानाप्रती पोलिसांची तरी नक्की आस्था आहे का असा प्रश्न आमच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं। तर पाकिस्तानचं उदातीकरण भारत देशामध्ये राहून तो व्यक्ती संबंधित करत आहे, याला तुम्हाला काय वाटतं की याला पुष्टी कोणाकडून मिळत असावी? नक्कीच कोण ना कोणतरी घरका बेदी लंकाट आहे, नक्कीच त्यांना कोण ना कोणतरी पोचतंय। हे कशासाठी पोचतंय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा काय फायदा होणार आहे का, हे राजकीय काही आहे का असा प्रश्न आमच्यात तयार होतोय। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक असा की आपल्या भारत देशाप्रती नक्कीच ज्यांना म्हणजे आपल्या भारत देशाप्रती काही आस्था नसेल त्यांना सरळ ह्या भारत देशातून हाकलून टाकावे। आज आपण वेगवेगळे कायदे बनवतोय, धर्मांतरांचे कायदे बनवतोय, हे बनवतोय, पण भारतीय नागरिकत्वासाठी परिपक्व कायदा हा कधी निर्माण होणार? आज त्यांनी घोषणा दिल्या आहेत, मग आज उद्या त्याला सुटणार, त्याच्यानंतर त्याला परत भारतात ठेवणार का, हे नक्की काय करणार असा प्रश्न आमचा आहे। खरं तर त्या व्हिडिओमध्ये बघितलं तर असं दिसतंय की संबंधित जो व्यक्ती जो व्हिडिओ शूट करतोय तो म्हणतोय की भारत देशाबद्दलचं तू बोल, पाकिस्तानचा का घोषणा देतो, तरी तो असं बोलतोय की तुला काय करायचं तर कर। म्हणजे हा जो काही त्याला दांभियतपणा आहे किंवा हा कुठून येतो आणि आता तुमची काय नक्की मागणी असणार आहे? हेच तर मुद्दे आहेत ना, की त्याला एक समोरचा जो आहे तो म्हणतोय की तू भारताच्या घोषणा दे, तरी त्याची डेअरिंग बघा ना किती, की तो सरळ सोशल मीडियावर व्हायरल या गोष्टी माहिती आहेत कशा बूम होतात, तरी पण तो सोशल मीडियावर म्हणजे कुठला ना कुठला तरी त्याला काही ना काहीतरी पाठिंबा आहे, कुठला ना कुठला कोणाचा ना कोणाचा तरी वरद असताय, तो वरद असता नक्की कोणाचा आहे हा शोधून काढणं गरजेचं आहे। आणि आमची पोलिसांना हीच मागणी आहे की त्याचे फोन रेकॉर्ड्स, त्याचे लोकेशन्स, त्याचे जे काय आहेत ते सगळे काढावे। कुठलाही नेता याच्यात थांबता कामा नये। कुठल्याही नेत्याबरोबर जर त्याचे फोटो असतील, कुठल्याही नेत्याबरोबर जर त्याचे कुठले संबंध असतील, फोन कॉल्स असतील, पत्र असतील, काय असतील, ते सकल चौकशी व्हावी आणि ती चौकशी जनतेसमोर लवकरात लवकर 24 तासात द्यावी। पोलीस खरंच संविधानाप्रती आणि कायद्याप्रती खरंच जर निष्ठेने काम करत असतील तर त्यांनी 24 तासाच्या आत ही सगळी माहिती जनतेसमोर आणावी। तर जो व्यक्ती आहे तो काम करणारा व्यक्ती, त्याने ही घोषणा दिल्यात, कदाचित त्याला ह्या सर्व गोष्टीचं ज्ञात नसेल, पण तुम्ही आता सुद्धा हा मुद्दा धरला आहे, तुम्ही त्याच्यावरती आरोप केलेले आहेत, तर काय याचं पडसाद काय पडू शकते तसं त्याच्या घोषणा देण्याने? पडसाद तर नक्कीच पडू शकतात, पण एखादा व्यक्ती भारतात राहून पाकिस्तानाप्रती जर घोषणा देतोय मग नक्की आपलं प्रशासन करतंय का हा तर पहिला प्रश्न उपस्थित केला। पण त्याला पाकिस्तानाप्रती प्रेम का? भारतात राहतो ना तू, पाकिस्तानात जाऊन बरं हिंदुस्तान जिंदाबाद बोल बरं, मग तुझे कसे तुकडे तुकडे केले जातील? हे आपल्या इथं तसा कायदा नाही, आपल्या इथं हुकुमशाही नाही, आपल्या इथं एक धर्माच्या प्रती जसं पाकिस्तानात धर्मावर सत्ता चालते तशी आपली धर्मावर सत्ता नाही चालत। मग कायद्याच्या अनुषंगाने तू जर हिंदुस्तान जिंदाबाद म्हणत नसशील किंवा तू पाकिस्तान जिंदाबादचे जर नारे लावत असशील मग तुझा भारतात राहायचा अधिकार काय? तुझं भारताप्रती प्रेम नाही हे स्पष्टपणे जाहीर झालं ना। मग तुला नक्की पोचतंय कोण? तुझा पोचवता धनी कोण? तुझा बोलवता धनी कोण? हा पण एक प्रश्न आमचा आहेच ना।
खरं तर स्वप्नील, जे आता बघितलं तर अमेरिका आणि इराण हे सुद्धा युद्ध सुरू आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती कोंडव्यातल्या एका परिसरामध्ये एका रोडवरती डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो खरं तर चिटकवलेले गेलेले होते. ते मुसलमान समुदायाकडूनच ते लावण्यात आले. या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? आता काही निदर्शने सुद्धा करण्यात आलेली होती भारत देशामध्ये, प्रामुख्याने पुण्यामध्ये सुद्धा शोकसभा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. काय नाही, जो मेला आणि ज्यांनी मारला ते दोघं पण भारताचे नव्हते. आणि आपल्या भारत देशाचा कायदा एवढा हे आहे की भारत देशामध्ये तुम्ही काही करू शकता. ह्याचं एक उत्तम उदाहरण तुमच्यासमोर आहे. आत्ता तुम्ही जे सांगितलं ते कठोर कायदा करणे का गरजेचं आहे, CAA आणि NRC आणणे का गरजेचं आहे, हे त्याच्यावरून तुम्हाला एकदम सिद्ध होतं. हेच तुम्ही इराकमध्ये, इराणमध्ये, अमेरिकेत जाऊन करू शकता का, ह्याचा फक्त प्रश्न द्या. आणि दुसरा एक महत्त्वाचं, एवढी कट्टरता एखाद्या धर्माप्रती असण्यापेक्षा आपल्या संविधानाप्रती कट्टरता ठेवा. आणि हाच मुद्दा आमचा मेन महत्त्वाचा आहे की संविधानाप्रती आणि या कायद्याप्रती तुम्ही तुमचं कट्टरतेचं ठेवा. जो कोणी मेला तो काय तुमचा नातेवाईक नव्हता, जो कोणी मारला तो काय कोणाचा नातेवाईक नव्हता. मग हा शोक कशासाठी, ह्या मुद्दा हाच आहे की हा शोक कशासाठी. बरं, जो मेला त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो काय होता, बरं ज्यांनी मारला त्यांनी त्याला पोचला होता का, हे सगळे देश पातळीवरचे प्रश्न आहेत. त्याच्यावर आपण खरं न बोललेलं बरं. पण भारतात ह्या गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही एवढंच सांगतो. भारत देशात राहत असेल तर भारत देशाबद्दलची निष्ठा जपली पाहिजे. मात्र सध्या बघितलं तर भारत देशाच्या देशद्रोहाचं कृत्य काही व्यक्तींकडून केलं जातं आहे. अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अशी प्रतिक्रिया स्वप्नील नाईक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन विकी चव्हाणसोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.